मागे तुम्हाला आता जे अवशेष दिसत आहेत हे तुम्हाला वाटत असतील वाडे आहेत, पण हे वाडे नसून हे मंदिरे आहेत. हे मंदिरे आता धरणाच्या पाण्याच्या आत असतात. आता धरणाचे पाणी कमी झाल्यामुळं हे सर्व मंदिरे आहेत ना ते आपल्याला वर दिसायला सुरुवात झालेली आहे. हे मंदिरे आपल्याला ज्योतिबा मंदिर, महादेव मंदिर आणि मारुती मंदिर असे 3 मंदिरे आहेत आपल्याला इथे पाहण्यासाठी मिळतात. तर चला मित्रांनो, आता आत जाऊया आणि आतून हे सर्व मंदिरे कशी आहेत ते पाहूया. आता तुम्हाला जे मंदिर दिसत आहे ते आहे ज्योतिबा मंदिर. या मंदिराचे बांधकाम 1845 साली चालू होऊन 1846 या साली पूर्ण झाले. या भागात हे ज्योतिबा मंदिर खूप प्रसिद्ध होते, परंतु आता हे मंदिर पाण्याखाली गेले आहे. पाण्याखाली असल्यामुळे या मंदिराची पडझड झाली आहे. पडझड झाली असली तरी गाभाऱ्यातील देव आहे तसाच जागेवर आहे. या मंदिराच्या समोर हनुमान मंदिर पाहण्यासाठी मिळते, तसेच शेजारी महादेव मंदिर पाहण्यासाठी मिळते. हे सर्व मंदिरे आणि गावाचे अवशेष खूप वर्षांनी पाण्याच्या बाहेर आलेले आहेत. या गावातील लोकांचे पुनर्वसन झाले आहे आणि त्या लोकांना जसे समजले आपले गाव पाण्याच्या वर दिसू लागले आहे, तसे तेही आपल्या गावाला आणि ग्रामदेवाला भेटण्यासाठी येत आहेत. आता मित्रांनो, या मंदिरापाशी आपल्याला कसे यायचं आहे हे मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर सांगितलेलं आहे. यूट्यूबवर जावा, द कारभारी माझा चॅनल आहे, त्याच्यावर या मंदिराची आणि या गावाची सर्व माहिती मी सांगितलेली आहे आणि ते कसे पोहोचायचं आहे हे पण सांगितलं आहे. नक्कीच माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो व्हिजिट करा.